लाल कलरचा मुठा भेटला मित्रांनो, एकदम जबरदस्त मजबूत आहे, एकदम मजबूत. अरे हे बघा ग्रेव्ही बघा मित्रांनो कशी केली, एकदम घट्ट घट्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे 5 आणि घरासमोरचा जो समुद्र किनारा आहे ना त्याला ओटी लागलेली आहे. तर समुद्राला ओटी लागली, बोललो चला आज काहीतरी धरून आणू मस्तपैकी कालवणाला रात्रीच्याला. ते आता पाणी वटलं आहे म्हणजे समुद्राला ओटी लागली, तर मी चाललो ते म्हणजे खडकामध्ये मस्तपैकी घरासमोर. आणि आपण खडकामध्ये मोठी मोठी दगडं पलटून त्याच्यातून काढणार आहोत ते म्हणजे मुठे. मुठे म्हणजे काय मित्रांनो, मुठे म्हणजे खेकड्यांचाच एक प्रकार आहे. खेकड्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. आज आपण चाललो ते म्हणजे मुठे पकडायला. चला मी एकटाच चाललो आहे, सोबत कोण नाही आज. चला बघू आपल्याला किती मुठे भेटतात. कालवणा एवढे भेटले ना तरी बस झाले, बऱ्याच दिवसांनी चाललो आहे. चला आता डायरेक्ट आपण भेटू ते म्हणजे खडपामध्ये गेल्यानंतर. चलो लेट्स गो. फायनली पोचलो ते म्हणजे खडकामध्ये. तर चला आता आपण मुठे शोधायची सुरुवात करू. हे बघा बॅकग्राऊंडला तुम्हाला सगळीकडे खडकच खडक दिसेल. तर आता आपण चालू आहे ते म्हणजे मोठ्या मोठ्या दगडांजवळ. हे बघा इथे सगळी छोटी छोटी दगड आहेत. तर छोट्या छोट्या दगडांच्या खाली ना छोटे छोटे मुठे असतील, म्हणून आपण थोडे आतमध्ये चाललो आहे. तिथे मोठी मोठी दगड आहेत. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की मुठा असतो ना तो कसा मोठ्या दगडाच्या खाली बसलेला असतो. तर चला मित्रांनो पोचलोय ते म्हणजे आपण थोडे आतमध्ये. हा बघा किनारा भरपूर लांब राहिलाय. आपण खोल पाण्यामध्ये आलेलो आहोत. म्हणजे जेव्हा इकडे पाण्याला भरती असेल ना तेव्हा इथं पाणी खूप डीप असते. आणि इकडे मोठी मोठी दगडं दिसत आहेत तुम्हाला. ही बघा जी मोठी मोठी दगडं दिसत आहेत ना ते आपण पलटवून बघणार आहोत की याच्या खाली मोठा आपल्याला भेटतोय की नाही. तर चला आता गोप्रो आहे ना तो हेड माउंट करतोय आणि त्याच्यानंतर आपण कामाला लागू. तर चला मित्रांनो आता आपण कामाला लागूया. बघूया आज आपल्याला मोठे किती भेटतात. अशी एक एक करून ना आपल्याला इकडची दगडं उलटवायला लागतील. आणि मित्रांनो असा मुठ्याचा ना आवाज येत असतो, टिक टिक अशा प्रकारे. हा बघा मित्रांनो पहिलाच मुठा. त्याला आता धरायचा आहे आपल्याला फक्त बस. आणि मी आकडा पण नाही आणलाय नेमका. हा बघा खाली आहे दगडाच्या, पण त्याला काढता येईल का ना आता काय माहिती. हा बघा पहिलाच मुठा आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो. हा बघा छोटी साईज आहे पण पहिलीच बोनी झालेली आहे आपली. तर याचा डुक्का आहे ना, डुक्का मोडून घेऊ आपण. हा बघा मित्रांनो पहिलाच मुठा भेटलाय तर याला सोडायचा नाही. आणि यांची टेस्ट असते ना एक नंबर लागते. तर मित्रांनो हा दगड पलटी केला मी. हा बघा आणि त्याच्या खाली 2 मुठे भेटले. हा बघा एक बसलाय बघा आणि एक दुसरा माझ्या पायाजवळ आहे. तर पहिला याला पकडू आपण. आणि मुठा असतो ना मित्रांनो चिंबोरीपेक्षा डेंजर चावतो. हा बघा मित्रांनो याला बोलतात मुठ्या. पहिले तर याचे डुक्के तोडून घेऊ आपण. हा बघा मित्रांनो आणि डुक्के बघा याचे कसले खतरनाक आहेत. आता अजून एक माझ्या पायाजवळ आहे. हा बघा मित्रांनो डुक्के डेंजर आहेत याचे एकदम. या डुक्क्यात जर आपला बोट भेटला ना काय सत्यानाश बोटाचा. हो मस्त. एकाच दगडाच्या खाली आपल्याला 2 मुठे भेटले मित्रांनो. हे बघा यांना पण पिशवीत ठेवू आता. तर मित्रांनो आता थोडीशी पाण्यामध्ये जी दगड आहेत ना ती पण आपण पलटवून बघणार आहोत.
ओ हा बघा मित्रांनो एक मोठा आहे, पलते पलते. हा बघा मित्रांनो मोठ्या. आणि मित्रांनो मेल्यानंतर पण याच्या डोक्यामध्ये ना जीव असतो. हा बघा मेल्यानंतर पण हा चावू शकतो. एक मोठा आहे मित्रांनो याच्या खाली. हा बघा परत एकदा शंख भेटला आपल्याला. पलते पलते पलते. पलून कुठं जाशील रे. हा बघा मित्रांनो मस्त मोठे भेटले. आणि हा बघा मित्रांनो शंख एकदम दिसायला बघा कसला भारी वाटतोय, जबरदस्त. हा बघा त्याला बाहेर घेतो थोडा. हा बघा चालतोय बघा कसा. आणि चिंबोरीपेक्षा मजबूत असतो हा. हा बघा मित्रांनो याचे पण डुक्के तोडू आणि याला आपल्या पिशवीमध्ये टाकू. तर मित्रांनो इथे घबीमध्ये ना एक मोठा आहे, पण आपण आकडा ना आणलाय सोबत, त्याच्यामुळे आता त्याला दगड मारून ना थोडासा या साईडला घेण्याचा प्रयत्न करू आपण. आय होप तो येईल. येऊ दे येऊ दे, मस्त आहे मोठा आहे. हो हो आला आला. लाल लाल मोठा आहे मित्रांनो. हा बघा येऊ दे तुम्हाला दाखवतो बाहेर आल्यानंतर. लाल कलरचा मोठा भेटला मित्रांनो, एकदम जबरदस्त मजबूत आहे, एकदम मजबूत. हा जर चावला ना आपला तर वाटावला आपला. आणि साईज बघा काय आहे मोठ्याची मित्रांनो, एकदम कडक. तर मित्रांनो संध्याकाळ झाली आणि आता कालोख पडायला लागलाय. तर आपण चाललोय ते म्हणजे घरी. आणि आपल्याला हे बघा किती मोठे भेटलेत. जेवढा विचार केलेला तेवढे नाही भेटलेत, पण कालवण एवढे नक्कीच भेटलेत मस्तपैकी मोठे. तर आता यांना पाण्यामध्ये सोडू, स्वच्छ धुवून घेऊ. हे बघा पाण्यामध्ये सोडल्यानंतर बघा कसे लपायला जातात हे बघा. हा आहे तो म्हणजे मित्रांनो मुठ्या. आणि हे टेस्टला ना मित्रांनो एकदम जबरदस्त लागतात. आणि हे आहेत ते म्हणजे खडकातले मोठे. तर चला आता मोठे घेऊ आणि घरी जाऊ. आपल्याला हे बघा काय भेटलेलं आहे. हे आपण फिश टँकमध्ये ठेवण्यासाठी वापरू शकतो. आणि तुम्हाला आता एक पीस दाखवतो. हा बघा मित्रांनो एकदम ग्लॉसी आहे आणि दिसायला बघा किती सुंदर वाटतं. याच्या आतमध्ये एक जीव असतो. हा गरम पाण्यामध्ये टाकायचा आणि याच्या आतमधला जीव बाहेर काढला ना की हा मस्तपैकी आपण शोपीसला ठेवू शकतो. तर मित्रांनो आता आलो होती म्हणजे घरायला सगळ्यात अगोदर आंघोळ केली, मस्तपैकी फ्रेश झालो. आणि आता तुम्हाला दाखवत आहे ते म्हणजे मोठे. आपण किती मोठे आणले नाही ते दाखवत आहे. तर मित्रांनो हे बघा आपण एवढे मोठे आणलेत, जास्त नाही आणलेत. कालवणाला आपल्याला पुरतील ना एवढेच आपण घेऊन आलो. ते चला आता आपण कालवण करायची सुरुवात करू. सगळ्यात अगोदर तेल गरम करून घेतलं गॅसवर आणि तेलामध्ये लसूण घालून घेतलं ते बघा. तर आता आपण काय करणार आहोत, गरम गरम तेलामध्ये ना हे मोठे आहेत ना ते शिजवून घेऊ. तेल पण गरम झालं आहे. ते आता मोठे आहेत त्यांनी ते आपण तेलामध्ये टाकून घेऊ सगळे. तर मित्रांनो तेलामध्ये मुठे टाकून घेतलेले आहेत. आता हे मुठे ना लाल लाल होईपर्यंत आपण शिजवून घेऊ. मित्रांनो 5 ते 7 मिनटं आपण गॅसवर मस्तपैकी आपले मुठे आहेत ना ते शिजवलेत. आता बघा शिजल्यानंतर कसे दिसतात. वा एक नंबर मित्रांनो बघा. आणि याचा जो सुगंध पसरला आहे ना किचनमध्ये एकदम जबरदस्त.
तर चला आता याच्यावरून आपण ना मसाले घालून घेऊ। आपण 1 चमचा आगरी कोली मसाला, त्याच्यानंतर 1 छोटा चमचा हळदी पावडर आणि 1 छोटा चमचा गरम मसाला। आता हे मसाले आहेत ना ते आपल्याला असे एकत्रित करून शिजवून घ्यायचे आहेत। अर्धा ते 1 मिनिट आपल्याला मसाले शिजवून घ्यायचे आहेत सर्व। आता तुम्ही बोलत असाल मी जेवण करते मग करिश्मा काय गेली? करिश्मा गेली ते म्हणजे मेकअपच्या ऑर्डरला, म्हणजे गावातच ऑर्डर आहे, तर ती जरा लेट येईल। तर मित्रांनो 2-3 मिनटं मसाले शिजल्यानंतर ना आता आपण याच्यावरून घालून घेऊ ते म्हणजे पाणी। आणि पाणी आपल्याला एवढं घालायचं आहे ना की सर्व मुठे असे पूर्ण पाण्यामध्ये शिजले पाहिजे, बस। तर मित्रांनो जेवढं आपण पाणी टाकलेलं ना कालवणामध्ये ते सर्व आटलेलं दिसतोय तुम्हाला, हे बघा मस्तपैकी घट्ट कालवण होईल आता आपलं। आता याच्यावरून आपण घालून घेऊ ते म्हणजे आला, लसूण, मिरच्या, कोथिंबीरचं ओलं वाटण खोबऱ्याचं। जर तुम्हाला खोबरं नसेल आवडत तर तुम्ही खोबरा नका लावू, मला खोबरा घातलेला कालवण आवडतो म्हणून मी खोबरा घातला आहे। चला आता खोबरा मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण वरून चवीनुसार मीठ घालून घेऊ। मित्रांनो आता वरून घालून घेऊ ते म्हणजे चवीनुसार मीठ। तर मित्रांनो खोबरं लावून झालंय, चवीनुसार मीठ पण घालून झालंय। आता आपण याच्यावर झाकण ठेवू। तर मित्रांनो आपला कांजे आणि मुठ्यांचा ते मस्तपैकी शिजासाठी गॅसवर ठेवलाय। आता 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला कांजे रेडी होईल, मग मस्तपैकी आपण जेवून घेऊ। मित्रांनो मस्तपैकी आपल्या मुठ्यांची रेसिपी तयार आहे, बघा ग्रेव्ही बघा मित्रांनो कशी केली, एकदम घट्ट घट्ट भातासोबत खायला। तर चला आता रात्रीचं जेवण करून घेऊ मस्तपैकी खडकातल्या मुठ्यांसोबत। या तुम्ही पण जेवायला। तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 9 वाजलेत आणि जेवण काढलं आम्ही। आणि हे का टीव्हीवर रात्रीचे सिरियल सगळे चालू झाले। हे देखा करिश्मा आत्ताच आली मेकअप करून। करिश्मा झाला का मेकअप? आणि तुम्हाला पण जर करिश्माला तुमच्या लग्नाची ऑर्डर द्यायची असतील ते द्या, मस्त करते करिश्मा मेकअप। हसली लगेच, ऑर्डर द्यायची आहे बोलल्यावर देतील। आणि येते का मित्रांनो आपलं जेवण काढलंय मस्तपैकी ग्रेव्ही मुठ्यांची, आणि येते का बाजूला मुठे घेतले। ते चला आता जेवून घेता मी पण मस्तपैकी खरपांचे मुठे, त्यांची ग्रेव्ही केली ताजी एकदम। ते मित्रांनो हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्री कोली, जयला या।